नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेमध्ये जी जाहिरात येणार आहे, तर ती जाहिरात नेमकी कधी येणार आहे, तसंच परीक्षा कोण घेणार आहे, कोणती पदं आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2च दिवसापूर्वी जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवकचे जे सेवा प्रवेश नियम आहेत, ते ठरवण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यामुळं जिल्हा परिषद भरती प्रकाश झोतात आली आणि खरोखर जिल्हा परिषदेची भरती येणार आहे आणि जिल्हा परिषदेचीच नाही तर सगळ्याच विभागाच्या जाहिराती जशा 2023मध्ये आल्या होत्या ना, तशा सगळ्या विभागाच्या जाहिराती टप्प्याटप्प्यानं येणार आहेत. तर आपण जिल्हा परिषदेची आता माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य सेवक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा ZP आरोग्य सेवक रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. आणि ई बुक घ्यायचं असेल ZP आरोग्य सेवकचं तर ते सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर पहिला प्रश्न, जाहिरात कधी येणार? आता एक लक्षात ठेवा की आत्ताशी कुठं सेवा प्रवेश नियम बनवायला तयार करायला सुरुवात झालेली आहे. आधी सेवा प्रवेश नियम बनवले जाणार, त्याच्यानंतर रिक्त जागांची माहिती एकत्र केली जाणार, त्यानंतर आकृतीबंध तयार होईल. आकृतीबंध तयार झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ती जाहिरात यायला सुरुवात होईल. आता म्हणजे ही सर्व प्रोसेस व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे माझा अंदाज असा आहे की फेब्रुवारी 2026 किंवा मार्च 2026मध्ये ही जाहिरात येऊ शकते. म्हणजे आता जास्त महिने 4-5 महिने बाकी आहेत. अभ्यासाला तेवढा वेळ तुम्हाला लागणारच आहे. तर जाहिरात कधी येणार त्याचं उत्तर तुम्हाला भेटलेलं आहे की फेब्रुवारी 2026 नंतर कधी पण जाहिरात येऊ शकते. आता दुसरा जो प्रश्न आहे की परीक्षा कोण घेणार? आता 1 जानेवारी 2026 पासून सरळ सेवा भरती MPSCकडे जाणार असा GR आलेला आहे. परंतु त्या GRमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की टप्प्याटप्प्यानं MPSCकडे जाणार. मग आता सुरुवातीला काय करतील माहीत आहे का? जे थेट महाराष्ट्र शासनाचे डिपार्टमेंट आहेत की नाही, त्यांच्या परीक्षा सुरुवातीला MPSCकडे दिल्या जातील. त्या पण एकदम सगळ्यांनाही टप्प्याटप्प्यानं दिल्या जातील आणि मग त्या सगळे डिपार्टमेंट गेल्यानंतर मग जिल्हा परिषद म्हणजे हे जे सेमी गव्हर्नमेंटमध्ये येतात तेच म्हणजे महामंडळ असतील, जिल्हा परिषद आहे, यांच्या परीक्षा तिकडं जातील. पण सध्या लगेच MPSCकडे जिल्हा परिषदेच्या परीक्षा जाणार नाहीत. त्यामुळं ह्या परीक्षा कोण घेईल तर TCS आणि IBPS, त्यामध्ये पण IBPS घेण्याची शक्यता जास्त आहे. कारण मागच्या वेळेस 2023मध्ये जिल्हा परिषदेची परीक्षा IBPSनं घेतली होती. त्यामुळं यावेळेससुद्धा IBPS घेण्याची शक्यता जास्त आहे. TCS किंवा IBPS, पण IBPSची शक्यता जास्त आहे. आता तिसरा प्रश्न आहे, कोणती पदं आहेत? त्याच्यामध्ये आरोग्य सेवक पद आहे, ANMची पदं आहेत, त्याच्यानंतर तुमचं ANM झालं, आरोग्य सेवक झालं, ग्रामसेवकचं पद आहे, लिपिकची जाहिरात येणार आहे, त्याच्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिकेची याच्यामध्ये जागा असतील, त्यानंतर सगळे विस्तार अधिकारी, जेवढे काय विस्तार अधिकारी आहेत ते सगळे असतील. त्याच्यानंतर आपलं जे ज्यांनी सिव्हिलचा 1 वर्षाचा कोर्स केलेला आहे त्यांच्यासाठी एक पद असतं स्थापत्य अभियंता सहाय्यक म्हणून, त्यासुद्धा जागा या ठिकाणी असतील. म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये नेहमी जेवढी जागा ज्या पदांच्या जागा भरल्या जातात त्या सगळ्या पदांच्या जाहिराती याच्यामध्ये येणार आहेत. तर या 3 प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेली आहेत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.